ज्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीला कमी गुण मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? कारण असं होतं, की ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, असं समजलं जातं, की ते त्यांना एक टॉपचं कॉलेज मिळेल. त्याच्यानंतर ते चांगलं शिक्षण घेऊ शकतील, एज्युकेट होऊ शकतील. त्यांचं करिअर हे एकदम चांगलं आहे, असा एक समज असतो. बरोबर. पण ज्या विद्यार्थ्यांचे कमी गुण येतात, ते विद्यार्थी मात्र एक दडपणाखाली असतात आणि पुढे नेमकं काय करावं ही चिंता त्यांना सतावत असते आणि त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा सतावत असते. राइट. तर अशा विद्यार्थ्यांसमोर काय पर्याय आहे? मला तुमच्या माध्यमातनं हे लक्षात आणून द्यायचंय, की समजा मला कमी गुण मिळाले, हं. तर मला माझ्या क्षमता नाही आहेत हां. किंवा माझी अ, अ, त्या लेव्हलची माझी लायकी नाहीये, असं अजिबात समजता कामा नये. हं, हं, हं. अ, माझी बुद्धिमत्ता माझी कमी आहे, हं, हे अजिबातच खरं नाही. हं. म्हणजे असं लक्षात आलेलं आहे, की बऱ्याच वेळेला जे अगदी ड्रॉपआउट्स असतात, म्हणजे जे या सगळ्या शिक्षणाच्या सिस्टममधनं आपण बाहेर काढून ठेवलं, की तुम्ही पासच होऊ शकत नाही. हं, हं. त्यांच्याकडनंही खूप सुंदर कामं झाली आहेत. अनेक क्षेत्रामध्ये ती सगळी मुलं-मुली पुढे गेलेली आहेत. हं, हं. त्यामुळे हे पहिल्यांदा, की त्याच्यातनं माझी बुद्धिमत्ता किंवा माझी लायकी ठरते, हे आपण काढून टाकलं पाहिजे. त्यामुळे जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज पडले असले, हं, हं. 45% 50% 35% जे काय पडलेले असतील, हं, हं. ती तुमची लायकी किंवा ती तुमची योग्यता ठरवत नाही. हं, हं, हां. हं. हा पहिला अगदी समजून घेण्याचा मुद्दा. हं, हं. दुसरं असं, की अनेकांनी अशी सुरुवात केलेली आहे आणि अनेक जणांनी आत्ता तुमचं पर्सेंटेज हे मिळालेलं असलं, तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये खूप उत्तम कामगिरी केलेली आहे अनेक क्षेत्रामध्ये जाऊन. हं, हं, हं. आता जर आपण हे पाहिलं, की आत्ता मला सध्या हे गुण मिळालेले आहेत, तर हं. मी काय-काय करू शकीन? हां. हां. आणि हाच तुमचा प्रश्न होता, की हो, हो. काय-काय करता येऊ शकेल? हं. आधी आपण पाहिलं पाहिजे, की हे मार्क्स जे मला मिळालेले आहेत, ते मला काही कारणांमुळे कोणत्या कारणांमुळे कमी मिळालेले आहेत? हं. म्हणजे म्हणजेच कोणत्या विषयामध्ये कमी मिळालंय? विषयामध्ये आहेत, हां. कोणत्या कारणांमुळे आहेत? माझा काही कारणामुळे अभ्यास झालेला नसेल आणि एरवी मी कन्सिस्टंटली चांगला असीन किंवा चांगली असीन, हं, हं. तरी सुद्धा मला आत्ता नाही मिळालेत, तर मग तुम्ही पुन्हा प्रयत्न वेगळे करायला पाहिजेत. हं, हं. त्यामुळे अकॅडमिक्समधनं किंवा शिक्षणामधनं तुम्ही घाबरून जाऊन चालणार नाही. हं. हां, जर तुम्हाला अभ्यासातच इंटरेस्ट नसेल आणि हं. तुमच्या क्षमता काही वेगळ्या असतील, तुमची हं. कौशल्य काही वेगळी असतील, तर मग अभ्यास जिथे कमी आहे, अशी हं. काही क्षेत्र आपल्याला निवडता येतील. म्हणजे जिथे खूप अभ्यास पुस्तकं घेऊन करायचा नाहीये, पुस्तकी ज्ञान घ्यायचं नाहीये. वेगळे इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगांमध्ये लागणाऱ्या गोष्टी मला विकसित करता येतील. हं, तर हं. त्या पद्धतीच्या कोर्सेसकडे आपल्याला जाता येईल. अच्छा. तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञानाच्या कोर्सेस कडे जाता येईल, टेक्नॉलॉजीच्या कोर्सेसकडे जाता येईल किंवा डायरेक्टली काही ठिकाणी नोकरी मिळवून देणारे काही कोर्सेस असतील, तर तुम्ही हं, हं. पुढच्या 1, 2, 3 वर्षामध्ये अशा प्रकारचे काही कोर्सेस करू शकता आणि त्या दिशेने जाऊ शकता. अच्छा. त्यामुळे हेही शक्य आहे आणि हं. जर काही टेम्पररी काही तात्पुरत्या कारणांमुळे तुमचं जर पर्सेंटेज खाली आलं असेल, हं, तर हं. पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करून 11वी मध्ये 12वी मध्ये कॉलेजमध्ये जाऊन हं, हं. तुम्हाला ते भरून काढता येईल आणि हो, हो. पुन्हा एकदा उभारी घेता येईल.